ज्योती, ज्योती, अगं काय करतेस? मी ते आपलं काही पाहिजे का तुला? नाही आई, मी ते माझ्या गोष्टी मला हव्या होत्या म्हणून ते काय मग आज कसं काय तुम्ही इकडे आलात? म्हणजे रस्ता चुकलात का की मॅप चुकला? नाही, मला वाटतंय GPS लोकेशन चुकलं असेल, राईट? सर फॅक्टरी प्रोडक्शनच असं आहे का? म्हणजे सावेकरांच्या सगळ्या मुली अशा अतरंगीच आहे का? ती ज्योती कशी, प्रीती वहिनी कशी, तू अशी, जरा भीती वाटते. तुला तुला म्हणून एक सिक्रेट सांगतो. ज्योती आहे ना, ज्योती, तिच्यावर जरा लक्ष ठेवावं लागतं. कधी कोणाच्या घालेन डोक्यात काय सांगता येत नाही तिचं. हां, गरम डोक्यात तापट डोक्यावर जर असं अंड फोडलं ना तर ऑमलेट होईल. इतकं गरम असतं. आता एकदम अशी रात्री निघाली, कोणी असं आलं मध्येच, एखादा दारुडा वगैरे आला मध्ये, तिने घातलं त्याच्या डोक्यात, केवढं पडेल आपल्याला ना. म्हणून मी ज्योती, अगं तुला कुठे काही लागलंय का? हं? बँडेज घ्यायला आली ते पण एवढ्या रात्री? अगं असं आई, अगं असं काय नाहीये बाय. काय बोलते मी? बँडेज घ्यायला इथे येईन का? असं काय बोलतेस? काय ज्योती, मी काय विचारतेय, अगं एवढ्या रात्रीची आलीस, काय झालं? आणि एवढ्या वेळ आत होतीस, काय करत होतीस? अगं काही नाही, मला माझ्या गोष्टी काही हव्यात म्हणून आले. आता मी काय बोलते ना ते एकदम फुल 5G स्पीड मध्ये आहे. तू ना वाटेल तितके जोक्स मार, मस्त, पण माझ्या ताईवरती जोक्स मारायचे नाहीत, कळलं? हेच तर बोललो मी मगाशी. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गडबड आहे. तुम्ही डोक्यावर ॲम्ब्युलन्सचा असा लाल दिवा घेऊन का नाही फिरू? वा 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 वा, म्हणजे कळेल तरी ना धोका आहे, येणार आहे. तर दोघी बरं वाटायला लागल्या मला. तू जरा प्रो डेंजर लेवल आहेस ग.